परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरुवे नमः. श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रतासी भक्तिपूर्वक निश्चयेसी पूर्वी बहुती आराधिले युधिष्ठर पंडुसुत तयाने आचरिले हे व्रत राज्यलाधलात त्वरित ऐसे व्रत हे उत्तम ऐसे म्हणता द्विजवर करिता झाला नमस्कार पूर्वी राजा पंडुकुमार आणिक राज्य केवी झाले. श्री गुरु म्हणती द्विजांसी होते राज्य पांडवांसी द्यूतकर्म कौरवांसी करूरी राज्य हारविले. मग निघाले वनांतरा कष्टत होते वर्षे 12 ऐसे तया युधिष्ठिरा राज्य त्यजिले परियेसा. तया घोर अरण्यात युधिष्ठिर बंधूंसहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरिसी. सहस्राज्य सांडूनी वास केला त्याही वनी कौरव कपट करोनी नाना परी विघ्ने करीती. सत्वयांचे टाळावयासी पाठविले दुर्वासासी त्यांसी सर्वा ठाई ऋषिकेशी रक्षितसे सर्वदा. नाना तीर्थे नाना व्रचे आचरले बहुते कष्टत होते वनिते निर्वाण रूप होऊन या. भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट पाहून आला तेथे ठाकोन जेथे होते पंडुकुमार. कृष्णा देखता देखोनी धर्म जाय लुटांगणी दंड प्रणाम करूनी वंदितसे तये वेळी. केश आपुले मोकळी झाडी कृष्ण चरण धुळी सर्वोपस्कार पूजा तये वेळी करीतसे विनयेसी. अर्घ्य पाद्य देवुनी गंधाक्षता लावुनी जी का पुष्पे होती राणी त्याही पूजा करीतसे. पूजोनिया भक्तीसी विनवीतसे परियेसी जय जयाजी ऋषिकेशी. भक्तवत्सला कृष्णनाथा जय जया अनंता नारायणा भवसागर उद्धारणा कृपाळू वा लक्ष्मी रमणा क्षीराब्धेवासा वासुदेवा. परमात्मा परंज्योती तू सकरिसी उत्पत्ती स्थिती लय करिसी तूची अंती त्रयमूर्ती तूची देवा. विश्वाचा जिव्हाळा होऊ निरक्षिसी सकळा वास तुझा सूक्ष्म स्थळा अणुरेणू तृणकाष्ठी. नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मक ऋषिकेशी रजोगुणे सृष्टीसी तुवा रचियेली संयोगे. दुष्ट निग्रह करणे साधुजना संरक्षणे असे सामर्थ्य वेद पुराणे बोलताती प्रसिद्ध. फेडावया भूमी भार घेतला तुवा अवतार जड झाला युधिष्ठिर तरी गातुवा ठेविला. आपुले प्राण आम्हासी म्हणवो निजगी वानिसी पाठवोनी अरण्यासी कष्टविले नाना परी. तुझी कृपा होय जयासी तयासी तू रक्षिसी उपेक्षुनी आम्हासी अरण्यात काठेविले. तुझ वाचोनी आम्ही ऋषिकेशी दुःख सांगावे कवणापासी जरी आम्हा उपेक्षिसी कायवांच्या जीवाते. इतुकियावरी भीमसेन येऊ निधरी कृष्णचरण उपेक्षावया काय कारण कृपा करोनी सांगा म्हणे. धनंजय तये वेळी वंदितसे चरण कमळी विनवीतसे करुणा बहाळी कृपाळुवा मुरारी. तुझे कृपा दृष्टीसी होतो आम्ही अरण्यवासी घडले कष्ट सायासी उबगलो स्वामी बहुत. आता आमुचे कष्टहरण पांडवांचा तूची प्राण ब्रीद राखे नारायण म्हणतसे तये वेळी. माद्री देवीचे कुमार करोनिया नमस्कार द्रौपदी येऊन सत्वर पायबंदी तये वेळी. तू आमचा कैवारी आम्ही असो अरण्य घोरी आमुचा बंधू राज्य करी काय उपयोग आम्हासी. तुझ सारिखे छत्र असता आम्हा कष्ट अपरिमिता कवणे प्रकारे स्वस्थ चित्तदा राज्य प्राप्ती आम्हासी. असा उपाय आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी ऐसे म्हणता कृष्णासी
कृपा उपजे मनात. कृष्ण म्हणे पंडुसता, सांगेन तुम्हा एक व्रता. तात्कालिक तुम्हा प्रसन्नता, राज्य होईल जाणपै. व्रतांमध्ये उत्तम व्रत, अनंत नाम विख्यात. आचरावे तुम्ही त्वरित, राज्य तुम्हा होईल. आता सांगेन तुम्हासी, अनंत व्रत म्हणसी. सर्वा ठाई आपण वासी, अनंत नाम आम्हा असे. कला काष्ठा मुहूर्त आपण, दिन रात्री शरीर जाण. पक्ष मास वर्ष आपण, युग कल्प आदी करोनी. अवतरलो मी नारायण, भूभार अवतारया वया लागोन. दानव दुष्ट निर्दाळीन, जन्मलो वासुदेव कुळी. अनंत मीच जाणसी, संशय न धरी गा मानसी. त्रयमूर्ती अवतरलो सर्वांशी, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आपणची शशी सूर्य देखा, चतुर्दश भुवने मी ऐका. अष्टवसु आहेत निका, द्वादशा अर्कची. आपण रुद्र असती एकादश, सप्त समुद्र परियेस. ऋषी समविशेष, पर्वतादी आपणची. जिजुके वृक्ष आहे ती क्षिती, आकाशी नक्षत्रे दिसती. दशदिशा आहे ती ख्याती, भूमी आपण म्हणे देखा. असती सप्त पाताळ, भूर्भुवादी लोक सकळ. विश्वात्मा तो केवळ, सर्व काही आपणची. न धरी संशय युधिष्ठिरा, अनंत म्हणजे मी निर्धारा. विधिपूर्वक पूजा करा, व्रत तुम्हासी बर्वे असे. विनवी युधिष्ठिर कर जोडोनी, स्वामी सांगा विस्तारोनी. व्रत करावे कवणे विधानी, कवणदान कवण पूजा. करावे व्रत कवणे दिवशी, विस्तारोनी सांग आम्हासी. निरोपावे वेगेसी, पूर्वी कवणे आचरिले. कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, तुवा पुसिले आम्हासी. शुक्ल पक्ष भाद्रपद मासी, चतुर्दशी परियेसा. आराधिता अनंतासी, राज्य त्वरित पावसी. पूर्वी कोणी केले म्हणसी, सांगेन ऐका तत्पर. असे पूर्वी कृतयोगेसी, सुमंतू नामे विप्र परियेसी. उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी, भृगुकन्या दीक्षा नामे. तेची झाली सुमंतूची भार्या, पतिव्रता औदार्या. कन्या तिसी झाली सुतनया, नाम तिचे सुशीला. सुशीला कन्या सुमंतू घरी, नित्य भक्ती सदाचारी. करी तसे विचित्र परी, सर्व मंगळ स्वरूपे. गृहशोभा करी बहुत, नाना पत्रे तोरणे करीत. पंचवर्ण चूर्ण युक्त, रंगमाळिका सहित देखा. स्वस्तिकादि शंख पद्म, चक्र गदादी उत्तम. नमस्कारादि मनोधर्म, देवतार्चन सोपस्कारी. वर्तता ऐसे एके दिवशी, विचित्र घडले दैववशी. सुमंतु पत्नी पंचत्वासी, पावती झाली तये वेळी. सुमंतूसी भार्याहीनत्व झाले, समस्त कर्म राहिले. पुनःसंधान पाहिजे केले, म्हणून नारी आणिक केली. तिचे नाव असे कर्कशी, दुःशीला आचरणी परियेसी. नित्य कलह करी बहुवसी, कन्यापती सवे देखा. सुशीला कन्या झाली उपवर, सुमंतू चिंती वारंवार. इशी एखादा मिळतावर, कन्यादान करीन म्हणे. ऐसे चिंतिता एके दिवशी, तेथे आला कौंडिण्य ऋषी. विचारिता कन्येसी, सुमंतुने अंगारिले. कन्यादान गृह्योक्तेसी, देता झाला कौंडिण्यासी. मिळोनी होती 2 मासी, आषाढ आणि श्रावण. माता करी कन्येसी वैरी, सापत्नपणाचा हाची प्रकार. कौंडिण्यपुसे सुमंता विचार, जाऊ आश्रमा आणि काठाया. सुमंतु बहुदुःख करी, म्हणे स्त्री नव्हे माझी वैरी. कन्या जाईल आता दूरी, कैची पापिनी वरिली मी. शांत पत्नी नाही ज्याचे घरी, तयासी अरण्य नाही दूरी. ऐका स्वामी त्रिपुरारी, संसार सागरी बुडालो. न चाले माझे कर्म तापस, नायके हित बोले कर्कश. कन्या सता संतोष, नित्य दर्शन जामाता. ऐसे सुमंतु चिंता करी, कौंडिण्य ऋषी त्यासी वारी. दोघे तापसी एके घरी, असू नये धर्महानी. जाऊ आम्ही अनेका स्थाना, तप करोनी अनुष्ठाना. भेटी होईल पुन्हा पुन्हा,
जवळी करू आश्रम. सुमंतू म्हणे कौंडिण्यास, आणि कराहावे 12 दिवस. सर्व सिद्धा त्रयोदशीस, प्रस्थान तुम्ही करावे. सुमंतूची ऐकोनी विनंती, आणि कराहिले 13 दिन. सुमुहूर्त बरवा पाहून, येरे दिवशी निघाला. सुमंतू म्हणे कर्कशेसी, कन्या जाईल पती सरसी. भोजन घालावे जामातासी, व्रीही गोधूम दे म्हणे. पती सांगताची काय झाले, धावत घरात गमन केले. दृढ कवाड लाविले, पाषाण लावी द्वारवंटा. काही केलिया नवघडी द्वार, सुमंत विनवी फळी शीर. कन्या सुशीला धरी कर, म्हणे जाऊ तैसीच. पाहू गेला स्वयंपाक घरात, होता कोंडा गोधूम खरा. देता झाला कन्यावरा, निरोप दिधला दोघांची. दोघे बैसोनी रथावरी, निघाली कौंडिण्य संतोष करी. माध्यान्ह काळी नदी तीरी, अनुष्ठाना लागी उतरले. ऋषी बैसला अनुष्ठाना, सुशीला होती तये स्थाना. तीरी पाहत असे रम्यवना, स्त्री समुदाय बहु असे. रक्तांबर वस्त्रेसी, परिधान केले बहुवसी. व्रत म्हणती चतुर्दशी, करीती पूजा पृथक पृथक. पाहून सुशीला हळूहळू, गेली तया सुवासिनी जवळू. पुसती झाली वेल्हाळू, काय व्रत करिता तुम्ही. स्त्रिया म्हणती सुशीलेसी, अनंत व्रत आहे परियेसी. पूजिता होय तात्काळेसी, सकळ अभीष्टे पावती. सुशीला म्हणे नारीसी, कवण विधान सांग मजसी. कृपा करोन विस्तारेसी, निरोपावे मज लागी. सवस्त नारी मिळवणी, सांगता ती विस्तारोनी. ऐक सुशीले बैस म्हणूनी, व्रत आद्यंतेसी निरोपिती. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीसी, व्रत करावे परियेसी. सांगू तुझ विस्तारेसी, ऐक सुशीले म्हणताती. रक्तपट्ट सूत्रेसी, अनंत करावा परियेसी. घेवून जावे नदीसी, स्नान करावे विधीने. दिव्यांबर परिधानोनी, हळदी कुंकुम लावूनी. आणावे कलश नूतन दोनी, गंगा यमुना म्हणून या. उदक भरोनी तयात, पंचपल्लव रत्न सहित. घालोनी पूजावे त्वरित, षोडशोपचारे करूनी. नाना प्रकारे आरती, कराव्या गंगा यमुनांप्रती. मग पूजावा दर्भग्रंथी, शेषरूपे करोनिया. दोन्ही कलशांवरी देखा, नूतन वस्त्रे ठेवून निका. पद्म लिहून अष्टदलिका, कलशांवरून ठेवावे. तया कलशांपुढे देखा, पंचवर्ण चूर्णे देखा. शंख पद्मादी अनेका, रंगमाळिका घालाव्या. शेष पूजावा दर्भाचा, षोडशोपचारी बरबासाचा. ध्यानी ध्यास विष्णूचा, शेषशायी म्हणून या. सप्तफणी शेषासी, सदा विष्णू त्यापासी. याची कारणे नामतयासी, अनंत ऐसे ध्यान करावे. पिंगलाक्ष चतुर्भुजेसी, शंख पद्म सव्य करेसी. चक्रगदा वामहस्तेसी, ऐसी मूर्ती त्वाध्यावी. ओम नमो भगवते मंत्रेसी, षोडशोपचारे दर्भग्रंथीसी. आणो नव्या दोरकासी, ध्यान करावे मग तेथे. अनंत गुणरत्नाय मंत्रेसी, नवदोरक ठेवावे कलशांसी. पूजा करावी पुरुष सूक्तेसी, अतो देवेती मंत्रे सहित. षोडशोपचारे पूजोन, संसारेती मंत्रे दक्षिण करी बांधोन. नमस्ते वासुदेव मंत्रे करून, जीर्ण दोरक विसर्जावे. दाताच विष्णू भगवान म्हणतो, वायन द्यावे गोधूम घृत. प्रस्थ गोधूमाचे सघृत, फळासह वायन द्यावे. अपूपादी परियेसी, सदक्षिणा तांबूलेसी. अर्धे द्यावे ब्राह्मणासी, अर्धे आपण भक्षावे. ऐसे 14 वर्षे देखा, व्रत आचरावे विशेखा. उद्यापन करावे निका, चतुर्दश कलश द्यावे. ब्राह्मण भोजन करोन, भक्तीने करावे उद्यापन. कामना होईल संपूर्ण, चतुर्विध पुरुषार्थ. ऐसे सांगती सुशीलेसी, व्रत आचरावे त्वरितेसी. आजची असे चतुर्दशी, व्रत करी आम्हा सवे. समस्त नारी मिळून तिसी,
तंतु देती अनंतासी ग्रंथी बांधून चतुर्दशी पूजा करविती आपणासवे कोंडा होता गोधूमाचा आणोनी देतसे अर्धा साचा वाण देऊनी सुवाचा निरोप स्त्रियांचा घेतला समस्त स्त्रियांची वंदोनी बाळी आली आपुले रथा जवळी अनुष्ठान सारोनी ऋषी तये वेळी येता झाला झडकरी चला म्हणून पुढे जाती दोघे बैसून या रथी जाता पुढे देखती अमरावती ऐसे नगर नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरीचे अधिपती तपोनिधी महाराजा नाना समारंभे देखा नगरी प्रवेशली दंपती ऐका ऐश्वर्ये भोगिली बहुसुखा श्रीमदनंत प्रसादे ऐसे किती एक दिवसावरी होता कौंडिण्य सहनारी बैसले असता संतोषे करी देखता झाला अनंता ऋषीपुसे स्त्रियेसी काय बांधिले हस्तासी वशीकरण आम्हासी रक्तदोर बांधिला सुशीला बोले भ्रतारासी अनंत दोरा परियेसी याचिया प्रसादे तुम्हासी अष्टैश्वर्य प्राप्त झाले म्या जे दिवशी व्रत केले तेने करोनी दैव तुम्हा आले पहा दैवत प्रसन्न झाले म्हणून बोले सुशीला ऐसे वचन ऐकोनी ऋषी कोपला बहुमनी दोरक घेतला हिरोनी अग्नीमध्ये टाकिला मग म्हणे कैचा अनंत आपण केले असे तप बहुत तेने करोनी ऐश्वर्य अद्भुत प्राप्त झाले आम्हासी वशीकरण केले आम्हासी दोरा बांधून अनंत म्हणसी रागे भरोनी कौंडिण्य तिसी हिरोनी अग्नीत टाकिला हा हा सुशीला म्हणून धावत गेली अग्निस्थानी क्षीरात घातला काढोनी विझविती झाली दोरका अनंत टाकिला अग्नीसी हानी झाली ऐश्वर्यासी दरिद्री झाला परियेसी द्विजवर कौंडिण्य तत्क्षणी नगर झाले सर्व शत्रू गोधनादि आभरण वस्तू समस्त नेते झाले तस्करू दरिद्र झाले तत्काळ गृह दग्ध झाले देखा अवकृपा होता रमा नायका उरले नाही वस्त्र एका सर्व गेले तत्क्षणी मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हासी वाया घातले अग्नीसी मदा अंधे वेष्टिलो आता करीन नेम एक जव भेटेल लक्ष्मी नायक श्रीमद अनंत देखेन मुख तव अन्नोदक न घेई म्हणून निर्वाण करोनी निघता झाला घोर काननी भार्ये सहित कौंडिण्य मुनी निघता झाला परियेसा हा हा अनंत अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात तव देखिला वृक्षच्यूत पुष्पी फळी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी ना तळती कौंडिण्य बुसे तया प्रती अनंतासी देखिले की वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टी न पडेची आम्हासी तुवा जरी देखिला अससी तरी आम्हासी सांगावे ऐसे ऐकोनी पुढे जातो धेनू देखिली वत्सासहित हिंड तसे तृणात तोंडी न ये भक्षावया द्विज म्हणे धेनुसी जरी तुवा अनंत देखिलासी कृपा करोनी आम्हासी सांग म्हणे द्विजवर नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मज विषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनू म्हणे ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर तयासे पुसे मुनीश्वर तुवा अनंताचे देखिले की वृषभ म्हणे तयासी नेणो आम्ही अनंतासी जरी तुम्ही देखिला त्यासी आम्हा विषयी विनवावे पुढे जाता कौंडिण्य देखे सरोवरे दोन रम्यके मिळाले उन्योन्य उदके हंसादि पक्षी न सेविती कमळ कुसुमादि पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसी द्विजपुसे तयांसी अनंताते देखिले की सरोवरे म्हणती तयासी नेणो कैचा अनंतासी भेटी होईल जरी तुम्हासी आम्हा विषयी सांगावे पुढे जाता द्विजवर देखिले गर्दभ कुंजर पुसतसे तया विचार
ते न बोलती तयासी. निर्वाण झाला तो ब्राह्मण, त्यजू पाहे आपुला प्राण. अनंत अनंत म्हणून धरणीवरी पडियेला. इतुकिया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी. जवळ येवोनी हाक मारी, उठी उठी म्हणतसे. ऊठ विप्रा काय पुससी, कोठे असे श्रीमद अनंत विचारिसी. दाखवीन चल आम्हा सरसी, म्हणून धरिले उजवे करी. उठवून या कौंडिण्यासी, घेऊन गेला गह्वरासी. नगरी पाहे अपूर्व तैसी, महदाश्चर्य पाहतसे. घेऊन गेला नगरात, सिंहासन रत्न खचित. नेऊन तेथे बैसवीत, आपण दाखवी निजस्वरूप. रूप देखोनी कौंडिण्य, स्तोत्र करी अति गहन. चरणावरी माथा ठेवून, कर जोडून विनवी तसे. नमो नमस्ते गोविंदा, श्री वत्सला सच्चिदानंदा. तुझे स्मरण मात्रे दुःखमदा, हरवून जाती सर्व पापे. तू वरेण्य यज्ञ पुरुष, ब्रह्मा विष्णू महेश. तुझे दर्शन मात्रे समस्त दोष, हरवून जाती तात्काळी. नमो नमस्ते वैकुंठवासी, नारायण लक्ष्मी निवासी. जगद्व्यापी प्रतिपाळिसी, अनंत कोटी ब्रह्मांडे. पापी आपण पापकर्मी, नेणू तुझी भक्ती धर्मी. पापात्मा पाप संभव अधर्मी, क्षमा करी गा देवराया. तुझ वाचोनी आपण अनाथ असे दीन. याची कारणे धरिले चरण, शरणागत मी तुम्हासी. आजी माझा जन्म सफळ, धन्य झाले माझे जिणे सकळ. तुझे देखिले चरण कमळ, भ्रवन होवोनी वास घेतो. ऐसे स्तविता कौंडिण्य, प्रसन्न झाला लक्ष्मी रमण. भक्त जनचिंता मणिरत्न, वरत्रय देता झाला. धर्मबुद्धी दारिद्र्य नाश, शाश्वत वैकुंठ निवास. वरत्रय देत ऋषिकेश, ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे. पुनरपी द्विज विनवी देख, म्या देखिले आश्चर्य एक. अरण्यात वृक्ष एक, महाफलित आम्र देखिला. त्याची फळे पक्षी जाती, कोणी प्राणी नातळती. पुढे येता मागुती, देखिली धेनू सवत्सका. तृण तेथे असे प्रबळ, परी तिचे तोंडा न ये कवळ. आणिक देखिली निर्मळ, सरोवरे दोन्ही तेथे. अन्योन्ये एकमेका, मिसळती तेथे दोन्ही उदका. पुढे पाहिले अपूर्व ऐका, वृषभ एक महाथोर. त्याचे मुखा न ये ग्रास, सर्व काळी उपवास. देखिला पुढे सुरस, कुंजर एक मदोन्मत्त. सवेची देखिले गर्दभासी, ऐका स्वामी मार्गेसी. हिंडतसे वनासे, देखिला वृद्ध आपण. न कळे याचा अभिप्राय, विस्तारो निमज सांगा भाव. जगन्नाथ केशव, म्हणून चरणी लागला. कृपानजी नारायण, सांगतसे विस्तारोन. ऐकतसे भक्त कौंडिण्य, वृक्ष तुवा जो देखिला. पूर्वी होता द्विजवर, तयासी येती वेदशास्त्र. उन्मत्तपणे गर्वे थोर, शिष्यवर्गा न सांगेची. तेणे पापे वृक्ष झाला, त्वा देखिले धेनुवत्साला. पूर्वी होती भूमी निष्फला, दिली होती ब्राह्मणासी. देखिला त्वा एक वृषभ एक, पूर्वी विप्र महाधनिक. केले नाही दानादिक, तेणे पापे ऐशी गती. सरोवरे तुवा दोनी, फणसी देखिली नयनी. पूर्वी होती त्या बहिणी, घेतले दान आपापणात. खर म्हणजे तुझा क्रोध, कुंजर तो तुझा मद. जाहले मन तुझे शुद्ध, भेटलो आपण ब्राह्मणची. जे जे तुवा देखिले, त्या त्या समस्ता ते मुक्त केले. अखिल ऐश्वर्य भोगी वहिले, अंती जाय स्वर्गासी. तुवा करावा तेथे वासू, नक्षत्रांमाची पुनर्वसू. ऐसा वर देता हर्षू, जाहला तया कौंडिण्या. ऐसावर लाधोनी, राज्य केले बहुदिनी. अंती गेला स्वर्ग भुवनी, ऐकराया युधिष्ठिरा. ऐसी कथा धर्मासी, सांगता झाला ऋषिकेशी. आचरले भक्तीसी, अनंत व्रत तये वेळी. युधिष्ठिर दंपत्येसी, व्रत आचरिला भक्तीसी. श्रीमदनंत प्रसादे त्वरितेसी,
पांडव राज्य पावले आणि कहेची भूमीवरी व्रत केले ऋषीश्वरी आचरावे नर नारी लाधे चारी पुरुषार्थ व्रतांमध्ये उत्तम व्रत प्रख्यात असे अनंत तुवा आचरावे सतत द्यावे तुझे ज्येष्ठ सुतासी व्रत कौंडिण्य आचरला अखिल सौख्य लाधला आचरावे या व्रताला अनंत पुण्यफल असे अनंत व्रत महापुण्ये आमुचे निरोपे करणे व्रत करा एकभावपणे एक भक्ती करोनिया ऐसे गुरुनिरोपेसी व्रत केले संतोषी पूजा केली श्री गुरुसी नाना परी अवधारा निरांजन बहुवसी गीत वाद्य नृत्येसी पूजा करीती श्री गुरुसी भक्तिभावे करूनिया समाराधना ब्राह्मणांसी भोजन करविले श्री गुरुसी आनंद झाला बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषे येणे परी श्री गुरुसी आराधोनी संतोषी गेला आपुले ग्रामासी ऐक शिष्या एक चित्ते विप्रजोका सायन देव कलत्रपुत्र पाठवी ठाव मागुतियाला असे भाव श्री गुरुचरण सेवेसी राहोनिया श्री गुरुपासी सेवा केली बहुवसी ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निधान लाधले परियेसी श्री नृसिंह सरस्वती म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृत अनंत व्रतकथा विख्यात नामधारका सांगत त्रिचत्वारिंशोऽध्यायः इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमद् अनंतकथा निरूपणं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।